नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनल वरती। आणि आज आपण घेऊन आलो की आपल्याला पॉलिटेक्निक प्रथम वर्षाचा कसा प्रवेश घ्यायचा आहे, मग त्याच्या संदर्भात आपल्याला कुठल्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत, आपल्याला कुठले कागदपत्र लागणार आहेत, कुठल्या तारखा महत्त्वाच्या आहेत, त्याच्यासाठी आपल्याला आपला लवकर नंबर लागावा, चांगलं कॉलेज भेटावं, यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स काय आहेत का ते पण आपल्याला याच व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पाहत राहा, व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका। व्हिडिओच्या एंड मध्ये तुम्हाला बाकीच्या फॉर्मशी रिलेटेड काही ट्रिक्स पण मी देणार आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूयात महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनल वरती तुम्ही नवीन असाल, अद्याप हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा आणि नवीन येणारा व्हिडिओ पाहायला विसरू नका। तसंच विद्यार्थी मित्रांनो, याबरोबर आपण स्कॉलरशिपची माहिती या चॅनल वरती देत असतो। तुम्ही स्कॉलरशिप कुठल्या स्कॉलरशिपच्या संदर्भात जर काही अडचणी असतील तर ते आम्हाला कमेंट करू शकता। तसंच तुम्हाला इतर कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवे असतील तर तेही तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता। तर चला विदाउट वेळ वाया घालवता चालू करूया आजचा टॉपिक। तर फर्स्ट ऑफ ऑल आपण या व्हिडिओमध्ये काय काय शिकणार आहोत किंवा कुठल्या गोष्टी माहिती होणार आहेत त्याची लिस्ट बनवूयात। तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, मी नोटपॅड ओपन केलाय आणि याच्यामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये काय काय सांगणार आहे ते इथे मी मेन्शन करतो। सर्वप्रथम आपल्याला जी स्कॉलरशिप पॉलिटेक्निकची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट कुठली आहे त्याच्या संदर्भात आपण वेबसाईटची माहिती घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला लागणाऱ्या इम्पॉर्टंट डेट्स कुठल्या आहेत, पॉलिटेक्निक संदर्भात इम्पॉर्टंट डेट्स कुठल्या आहेत ते आपण इथं त्याची डिटेल्स देणार। त्यानंतर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट त्याच्या संदर्भात माहिती देणार आहोत। त्यानंतर टिप्स, त्यानंतर ट्रिक्स, ह्या सर्व आपण पॉलिटेक्निकच्या संदर्भात देणार आहोत। आणि ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा आहे ते पण आपण त्याचा नवीनच व्हिडिओ लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत। तर सुरुवातीला आपण याची डिटेल्स चर्चा करू। सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण इम्पॉर्टंट डेट्स पाहूयात। सर्वप्रथम पहा इथे poly2024.dt maharashtra.gov.in, त्यानंतर /diploma24/index.php ही वेबसाईट आहे। ही वेबसाईट तुमच्या लक्षात राहील नसेल तर काळजी करू नका, तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक प्रोव्हाइड करणार आहे, तुम्ही त्याला डायरेक्टली क्लिक करून तिथे जाऊ शकता। किंवा तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनल महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल मध्ये जर जॉइन असाल तर त्याला सुद्धा तुम्ही इथे एक लिंक तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देणार आहे, त्याला क्लिक करून सुद्धा तुम्ही त्या वेबसाईटला ओपन करू शकता। तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, इथे होमला आल्याच्या नंतर तुम्हाला इथं काही कॉलम्स दिसणार आहेत। याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम इम्पॉर्टंट डेट्स पाहूया। आता इम्पॉर्टंट डेट्स मध्ये कुठल्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत याचं ऑनलाइन फॉर्म भरायचं जे आहे इथं दिलेलं आहे, चालू झालेला आहे 29/5/2024 ला आणि याची शेवटची तारीख आहे 25/6/2024। याच्यामध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंटची एक स्क्रुटिनी असते। डॉक्युमेंट स्क्रुटिनी म्हणजे काय की आपण जेव्हा फॉर्म भरतो आणि त्या फॉर्मला चेक करावं लागतं, मग ते कसं चेक करायचं ते ऑनलाइन चेक करता येतं, त्याला ई स्क्रुटिनी म्हणतात। आणि एक फिजिकल स्क्रुटिनी असते। फिजिकल म्हणजे तुम्हाला तुमच्या जवळच्या पॉलिटेक्निक कॉलेजला जाऊन तिथे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट देऊन ती स्क्रुटिनी कंप्लीट करायची असते। तर अशी याची प्रोसेस असते। तर तुम्हाला ऑनलाइन करायचं असेल तुम्ही ऑनलाइन करू शकता, ऑफलाइन करायचं असेल ऑफलाइन करू शकता। ही डिटेल्स ही जी कन्सेप्ट आहे मी तुम्हाला मोर क्लिअर मध्ये पुढच्या येणाऱ्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर सध्या तरी तुम्ही एवढं लक्षात ठेवा की स्क्रुटिनी मध्ये दोन मेथड असतात, एक ऑनलाइन करू शकतो, एक ऑफलाइन करू शकतो। तर त्याची जी तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो 29/5 ते 25/6 पर्यंत आहे। ही तारीख संपल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागत असते। तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचा महाराष्ट्रात कितवा नंबर आहे किंवा तुमच्या स्टेट मध्ये कितवा नंबर आहे, तुमच्या डिस्ट्रिक्ट मध्ये कितवा नंबर आहे, तुमच्या वुमन कोट्यामध्ये कितवा नंबर आहे किंवा तुमच्या जेंट्स कोट्यामध्ये कितवा नंबर आहे, त्याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरी मध्ये कितवा नंबर आहे, याची जी लिस्ट असते त्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणतात। तर ती 27/6/2024 मध्ये पब्लिश होणार आहे। त्याच्यानंतर जर समजा सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स इथे आपल्याला दिले, याच्यामध्ये काय असतं की तुम्ही जो एखादा फॉर्म भरलाय आणि त्या फॉर्म मध्ये आपण काय केलं, एखादं डॉक्युमेंट चुकीचं अपलोड केलं किंवा एखादं डॉक्युमेंट अपलोड करायचं विसरून गेलं, तर ते आपल्याला करायचंय तर ते आपण 28/6/24 ते 30/6/24 मध्ये करू शकतो। आणि त्याच्यानंतर एक फायनल मेरिट लिस्ट असते, जसं मी तुम्हाला सांगितलं प्रोव्हिजनल। आता प्रोव्हिजनल मध्ये सपोज करा की तुम्ही ओपन कास्ट मध्ये फॉर्म भरलेला आहे आणि नंतर तुम्ही तुमचं ओपन कास्ट जे कुणबी प्रमाणपत्र काढले म्हणा किंवा ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र काढले म्हणा आणि ते जोडून तुम्ही 28 ते 30 मध्ये जोडलेला आहे, तर तुमची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे त्याचा तुमचा मेरिट जो आलेला आहे त्याच्यापेक्षा तुम्ही कास्ट मध्ये जोडल्याच्या नंतर जो कमी येतो तो दाखवण्याची जी लिस्ट असते तर त्याला फायनल मेरिट लिस्ट म्हणतात। ती 2/7/2024 ला सुरू होणार आहे। तर अशा पद्धतीने याचे इम्पॉर्टंट डेट्स तुम्हाला मी सांगलेले आहेत। तर आता याच्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आपला कुठला, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स। आता इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स बघा विद्यार्थी मित्रांनो,
मी इथे काय करतो, तुम्हाला इथे डॉक्युमेंट लिहितो, म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल आणि तुम्ही ते डॉक्युमेंट कलेक्ट करून हा फॉर्म भरू शकता. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक डॉक्युमेंट कंपल्सरी असतं, त्याला म्हणतात आधार कार्ड. त्यानंतर एक पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर तुमची सिग्नेचर एका कोऱ्या कागदावर लागणार आहे. ह्याच्यानंतर तुमचं एसएससी मार्कशीट. एसएससी मार्कशीट तुम्ही तुमचं घेऊन टाकायचंय. ज्यांचं आलंय त्यांचं वेल, नसेल आलं तर तुम्ही त्याला एम्प्टी पण ठेवू शकता. नंतर तुम्हाला डेट मिळते त्याच्यामध्ये तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमचं इन्कम सर्टिफिकेट हे बनवून घ्यायचं आहे. इन्कम सर्टिफिकेट उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणतो. माहिती सेवा केंद्राला भेट द्या, तिथून तुम्ही हे सर्टिफिकेट बनवून घ्या. त्याचबरोबर डोमासाईल सर्टिफिकेट पण तुम्हाला बनवून घ्यावं लागतं. यानंतर नॅशनॅलिटी नावाचं एक सर्टिफिकेट असतं, त्याला पण तुम्हाला बनवून घ्यावं लागतं. नॅशनॅलिटी म्हणजे राष्ट्रीयत्वाचा पुरावा, आपण या भारत देशात राहतो याचा पुरावा. तर हे डॉक्युमेंट तुम्ही त्यांच्याकडून बनवून घ्या, अथवा तुम्हाला स्वतः डॉक्युमेंट बनवायचे असतील ते कसे बनवायचे याची लिंक मी व्हिडिओच्या वरच्या साईडला वरच्या साईडला इथं जर पाहिलं तुम्ही तर एक लिंक प्रोव्हाइड करणार आहे, तिथून तुम्ही स्वतः सुद्धा अप्लाय करू शकता. त्याची पण डिटेल्स गाईडलाईनचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमची जर कास्ट एससी एसटी ओबीसी जर असेल किंवा ईडब्ल्यूएस कुणबी वगैरे असेल तर तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला मॅन्डेटरी असणार आहे. तर कास्ट सर्टिफिकेट पण तुम्ही रेडी ठेवा. त्यानंतर येतं विद्यार्थी मित्रांनो नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. आता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे प्रत्येकाला लागू नसतं. हे कुणाला लागू असतं विद्यार्थी मित्रांनो? ज्याची कास्ट ओबीसी आहे, व्हिजंटी आहे, त्यांच्यासाठी हे सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे. तसंच ज्यांनी कुणबी मराठा हा सर्टिफिकेट काढले त्यांना सुद्धा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे. अदरवाइज ज्या कास्ट आहेत जसं की एससी एसटी आणि ओपन, त्यांना हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मॅन्डेटरी नसतं, त्यांना कास्ट सर्टिफिकेट सुद्धा मॅन्डेटरी नसतं. आता या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूयात आधार कार्ड आलं, पासपोर्ट आलं, सिग्नेचर, 10वीचं मार्कशीट, इन्कम, डोमासाईल, नॅशनॅलिटी, कास्ट, नॉन क्रिमिनल, जवळपास सगळे कागद झालेले आहेत. आणि जर कोणी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढलेलं असेल तर व्हॅलिडिटी हे मॅन्डेटरी नसतं, पण जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही इन केस मध्ये त्याच्यामध्ये जोडू शकता. आता याच्यामध्ये हे आतापर्यंत लागणारे डॉक्युमेंट्सची लिस्ट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे. तर आता आपण याच्या पाहूयात टिप्स आणि ट्रिक्स. आता टिप्स काय आहेत आणि ट्रिक्स काय आहेत? आता टिप्स मध्ये आल्याच्या नंतर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेताना टिप्स तुम्हाला मी जे रेकमेंड करणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म हा शेवटच्या तारखेच्या अगोदर भरायचा आहे. ही कॉमन सेन्स असणारी टिप्स आहे, ऑलरेडी तुम्हाला ती पण माहित आहे. आता या टिप्स मध्ये दुसरी टिप्स आहे, तुमचा फॉर्म भरताना तुम्ही लेटेस्ट पासपोर्ट साईजचा फोटो वापरायचा. इथे बघा मी सांगतो, फिल फॉर्म बिफोर लास्ट डेट. हे कशामुळे करायचे? लास्ट डेटच्या अगोदर फॉर्म भरायचा, कारण की शेवटच्या तारखेला किंवा शेवटच्या तारीख जवळजवळ आल्याच्या नंतर वेबसाईट स्लो चलते किंवा चलत नाही, त्यामुळे आपला फॉर्म तसाच राहू शकतो. त्याच्यामुळे अगोदर फॉर्म भरा. त्याच्यानंतर यूज लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो. आता पासपोर्ट साईजचा लेटेस्ट फोटो काय यूज करायचा? कारण की तुमचा जर जुना फोटो असेल तर व्हेरिफिकेशनच्या टायमिंगला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, त्याच्यामुळे नवीन पासपोर्ट फोटो तुम्हाला वापरायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, यूज ओरिजिनल डॉक्युमेंट्स. आता डॉक्युमेंट्स तुम्हाला ओरिजिनल यूज करायचे. का करायचे? कारण की तुम्ही जर एखादं चुकीचं किंवा जर डुप्लिकेट डॉक्युमेंट जोडलं तर तुमचं व्हेरिफिकेशनला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही प्रॉपर आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स यूज करा. त्याच्या व्यतिरिक्त आता काही ट्रिक्स आहेत. आता ट्रिक्स मध्ये बोलण्याच्या अगोदर तुम्हाला 3 कन्सेप्ट क्लिअर झालेत, इम्पॉर्टंट डेट्स, डॉक्युमेंट्स, टिप्स. आता ट्रिक्स मध्ये सर्वात महत्वाचं काय आहे की ट्रिक्स मध्ये एक नंबर आहे की आपल्याला काय करायचंय, आपलं ऍडमिशन, हाऊ टू गेट ड्रीम कॉलेज ऍडमिशन, आणि त्यानंतर हाऊ टू गेट गव्हर्नमेंट कॉलेज ऍडमिशन. याच्याबद्दल मी डिटेल सांगणार आहे. 2 मिनिटं चालू राहू द्या विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, 3 टिप्स मी ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे. आणखी पण भरपूर ट्रिक्स आहेत आपल्याकडे. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन येणाऱ्या व्हिडिओमध्ये आणखी तुम्हाला मी अशाच टिप्स ट्रिक्स देणार आहे. तर आता पहा, हाऊ टू गेट ड्रीम कॉलेज ऍडमिशन. आता जेव्हा मी तुम्हाला एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सांगितली होती आणि फायनल मेरिट लिस्ट सांगितली होती, तेव्हा हे सॉर्ट आउट होईल जेव्हा तुमचा हा फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर इथे दिलाय फायनल मेरिट लिस्ट आणि प्रोव्हिजनल मेरिट. हे सॉर्ट आउट झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा कॉलेजचा कट ऑफ कळेल. मग याच्यानंतर तुम्ही मागच्या 2-4 वर्षाचा कॉलेजचा जो कट ऑफ आहे तर ते कॉलेजचा कट ऑफ सॉर्ट आउट करून तुमचा आलेला जो रँक आहे किंवा तुमचा जो मेरिट आहे त्याच्यानुसार तुम्हाला मिळणारे ड्रीम कॉलेज कुठले त्याची एक लिस्ट सॉर्ट आउट करू शकता आणि त्या लिस्ट नुसार तुम्हाला पर्टिक्युलर लागणारेच कॉलेज
टाकू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल. आणि सेकंड वन ट्रिक्स आहे मित्रांनो, की तुम्ही हाऊ टू गेट गव्हर्नमेंट कॉलेज ऍडमिशन. आता गव्हर्नमेंटच्या कॉलेजला ऍडमिशन कसं घ्यायचं, त्यासाठी तुम्हाला तुमचा रँक किती कळाल्याच्या नंतर तुम्हाला एकूण अलॉट होणारे किंवा मिळणारे कॉलेज किती ते कळतील विद्यार्थी मित्रांनो, बरोबर. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यातलं प्रायोरिटी वाईज गव्हर्नमेंट कॉलेज कुठलं आहे त्याच्यासाठी तुम्ही ऍप्लिकेशन देऊ शकता. तर याच्यासाठी तुम्हाला काहीही मेहनत घ्यायची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. ड्रीम कॉलेज आणि गव्हर्नमेंट कॉलेजसाठी तुम्हाला मी एक काय करणार, एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला त्याची पूर्ण डिटेल्स देणार आहे, किंवा तुमचे जर तुम्ही फायनल मेरिटची रँक शेअर केल्याच्या नंतर तुम्हाला मी मिळणारे कॉलेज या चॅनलच्या माध्यमातून काढून देणार आहे. त्याच्यामधून तुम्ही ते चॅनल कॉलेज चे कोड घेऊन तुम्ही डायरेक्टली फॉर्म फिल करू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला ते कॉलेज मिळण्याचे चान्सेस इन्क्रीज होतील. आणि त्यानंतर आहे हाऊ टू गेट मोर स्कॉलरशिप. आता मोर स्कॉलरशिप म्हणजे भरपूर स्कॉलरशिप कशा घ्यायच्या आणि त्या स्कॉलरशिप कुठल्या आहेत, काय आहेत, याच्यावरती डिटेल व्हिडिओ आपला येणार आहे. फक्त तुम्हाला स्कॉलरशिप तुमच्या कास्ट वाईज वेगवेगळे असतात, जसं की एससी कास्ट साठी वेगळे असते, एसटी साठी वेगळे असते, ओबीसी साठी वेगळे असते, व्हीजेएनटी साठी वेगळे असते, ओपन साठी वेगळे असते. मग ह्या स्कॉलरशिप कुठल्या आहेत, हॉस्टेलच्या आहेत का रेग्युलर आहेत, मग त्या कुठल्या घ्यायच्या, कशा घ्यायच्या, त्याचं प्रोपोर्शन काय, ह्याच्या संदर्भात सगळा व्हिडिओ तुम्हाला मी आपल्या चॅनलवरती नेक्स्ट मध्ये उपलब्ध करून देणार. आणि लास्ट बट नॉट लिस्ट ट्रिक्स आहे, व्हॉट इज TFWS. आता ट्युशन फीस व्ह्यूअर स्कीम तुम्ही नाव ऐकलं असेल किंवा नवीन असाल तर तुम्हाला या स्कीम बद्दल माहित नसेल. व्ह्यूअर स्कीम, आता ट्युशन फीस व्ह्यूअर स्कीम जे असते याच्यामधून जर तुमचा नंबर लागला, जर तुम्हाला रँक हाय असेल तर त्याच्यामधून नंबर कसा लावायचा आणि तो नंबर लागल्याच्या नंतर तुम्हाला किती प्रपोर्शन मध्ये फीस भरावी लागते, किती कमी भरावी लागते, ते तुम्हाला त्यातला डिफरन्शिएट कळून येईल. तर त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये डिटेल्स व्हिडिओ परत आपल्या चॅनलवरती आणणारच आहोत. तर तुम्ही ह्या एवढ्या गोष्टी सध्या तुमच्या डोक्यामध्ये असू द्या, कन्सेप्ट क्लिअर असू द्या, बाकीचे डॉक्युमेंट रेडी ठेवा आणि उद्या किंवा परवा दिवशी 1-2 दिवसात तुम्हाला मी लगेच हा दुसरा व्हिडिओ जो आहे फॉर्म कसा भरायचा त्या संदर्भात सुद्धा वेबसाईटवर टाकणारच, आपल्या चॅनलवरती टाकणारच आहे. तर मेक शुअर करा तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं आहे, बेलच्या आयकॉनला हिट केला आहे आणि तुमच्या काही कमेंट असतील तर मला त्या कमेंट नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून मेन्शन करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओ.